देशामध्ये सध्या इंधन टंचाई निर्माण झालेली आहे, त्यावरच मुख्यमंत्र्यांनी आता माहिती दिली आहे। देशात मुबलक प्रमाणामध्ये इंधन साठा आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। देशामध्ये इंधन तुटवडा नाही, गॅस सिलेंडरचं वितरण सुरळीत सुरू असल्याचं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचाही इशारा यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला। जाणीवपूर्वक काही लोक आपल्या देशामध्ये संभ्रम पसरवत आहेत। तो संभ्रम पसरू देऊ नये, लॉकडाऊन लागेल वगैरे असल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। लॉकडाऊन बिलकुल लागणार नाही आहे। असल्या गोष्टी पसरवणारे हे अक्षरशः एक प्रकारे देशद्रोह करतायत आणि म्हणून माझं मत आहे की अशा पद्धतीनं खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई हे आम्ही देखील करणार आहोत। एलपीजीच्या संदर्भात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं मोठ्या प्रमाणात आपला एलपीजी येतो, पण त्यालाही काही कंडिशन सहित परमिशन मिळते आहे। त्यामुळे जरी सप्लाय थोडा स्लो होत असला तरी देखील सप्लाय येतोय। मला असं वाटतं की एक प्रकारे माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या डिप्लोमसीमुळे खूप मोठे चॅलेंजेस नाही आहेत, तथापि छोटे चॅलेंजेस येतील, सप्लायचे चॅलेंजेस येतील, ते आपण त्या ठिकाणी आपल्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतोय। मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पीएनजीचं काम हे सगळ्या शहरांमध्ये होत आहे। महानगर गॅस निगम लिमिटेड हे पाईपलाईन टाकण्याचं काम करतायत आणि पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे। कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत। राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे पीएनजी उपलब्ध आहे, त्यामुळे एलपीजीची आवश्यकता पडणार नाही। जास्तीचे डिझेल न दिल्यामुळे एका पेट्रोल पंप चालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार जालन्यामध्ये घडलेला आहे। जालना तालुक्यातील वानडगाव येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप चालकासह कर्मचाऱ्यांना 2 व्यक्तींनी 1000 लिटर डिझेलची मागणी केली। सध्याची टंचाई पाहता पेट्रोल पंप चालकाने 1000 लिटर डिझेल देण्यास नकार दिला, त्यामुळे 2 जणांनी या पेट्रोल पंप चालकासह कर्मचाऱ्यांनाच बेदम मारहाण केली। राहुल उगले असं मारहाण झालेल्या पेट्रोल पंप चालकाचं नाव आहे। पोलिसांनी दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय। पोलीस या प्रकरणात अधिकचा तपास देखील करतायत। काल पंपावर काम करत असताना 3 ग्राहकांनी अचानक 1000 लिटर डिझेलची मागणी केली। टंचाईग्रस्त परिस्थितीत ही मागणी आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो, त्यामुळे हे ग्राहक अग्रेसिव्ह होऊन आमच्यावर धारदार शस्त्रांनी व चापटाबुक्क्यांनी माझ्यावर व माझ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला। या संदर्भात आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे। दरम्यान आखात देशातील युद्धाचा फटका हज यात्रेकरूंनाही बसू लागलेला आहे। लासलगावचं पटेल दाम्पत्य मुनीर पटेल आणि रियाना पटेल हे सौदी अरेबियामध्ये अडकले आहेत। 12 फेब्रुवारी रोजी सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे 40 दिवसांच्या हज उमराह यात्रेसाठी ते गेले होते। यात्रा पूर्ण झाल्यानंतर 22 मार्चला परतीचं तिकीट होतं, मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाला। गेल्या 5 दिवसांपासून हे पती पत्नी सौदी अरेबियामध्ये अडकले आहेत। केंद्र आणि राज्य सरकारकडे पटेल कुटुंबाने मदतीची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी ऑटो रिक्षासाठी एलपीजीचा पुरवठा कमी होत असल्याने आता रिक्षा चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। तब्बल अर्धा तास ऑटो रिक्षा चालकांना रांगेत उभं राहावं लागतंय, त्यामुळे इथे रिक्षा चालक देखील आक्रमक झालेले आहेत। वाळूज MIDC परिसरातल्या एका एलपीजी पंपावरची ही रांग तब्बल 2-2.5 किलोमीटर पर्यंत लागल्याचं दिसलं। या रांगेमध्ये उभे राहूनही एलपीजी गॅस मिळत नाही, त्यामुळे रिक्षा चालक चांगले संतप्त होत आहेत। मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर आता परिस्थिती सुरळीत झाली आहे। काही दिवसांपूर्वी अफवांमुळे मोठी गर्दी आणि रांगा इथे दिसत होत्या, मात्र आता प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतर नागरिकांमधील काहीशी भीती कमी झाली आहे। इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने वाहनधारक आता गरजेनुसारच इंधन भरताना दिसतात, त्यामुळे पंपावरील अनावश्यक गर्दी कमी झाली आहे।
सर्वत्र पेट्रोल आणि डिझेल इथे सहज उपलब्धही होत आहे. इंधन टंचाई निर्माण झाली अशी अफवा पसरल्यानंतर मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच पंपावर इंधन घेण्यासाठी वाहनधारकांची एकच झुंबड उडाली होती. मात्र आता ही अफवा असल्याचे समजताच गर्दी जी आहे पंपावरून ती ओसरली. आपण बघू शकतात का या पंपावर 2 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात गर्दी होती, मात्र आता ते गर्दी दिसत नाहीये. नियमितप्रमाणे जे ग्राहक येतात त्यांना आता सुरळीतपणे इंधन पुरवठा केला जाते. पेट्रोल डिझेल असो सर्वच इंधनाचा साठा मुबलक असल्यामुळे एकही पेट्रोल पंपावर आता इंधन टंचाई नाहीये. मनमाड पासून जवळ असलेले इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम प्रकल्पातून देखील नाशिक जिल्ह्यातील जवळपास 510 पंपावर सुरळीतपणे इंधन पुरवठा केला जाते. त्याच्यामुळे आता सध्या तरी एकाही पंपावर इंधन टंचाई नसल्याचे चित्र दिसून येत आहे. बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड. पुढे एक सविस्तर